नमस्कार. नमस्कार. मानवी जीवन ईश्वरमय व्हावे ह्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. प्रश्नोत्तरे हे जे काही आपण भाग चालू केलेत, आपला खूप चांगला प्रतिसाद त्याला मिळत आहे. आपले नवीन नवीन प्रश्न येत आहेत. आपली जी उत्सुकता आहे त्यामुळे आम्हाला उत्साह मिळतो आहे. आणि तसंच आज आता जे काही प्रश्न आलेत त्याची आपण उत्तरं घेण्याचा प्रयत्न करूया की आजचे प्रश्न आपण विचारायला हरकत नाही. हो. हां, आजचा पहिला प्रश्न आहे. हां अध्यात्मात सगळं कळत असतं आपल्याला, हां पण मन वळत नाही तिकडे, हां अशी आपल्या मनाची अवस्था का होत असते? हां कळते पण वळत नाही. बरोबर आहे. हे बऱ्याच जणांचं हे कॉमन आहे हा प्रश्न. मला बरेच जण फोन करत असतात, त्यावेळी म्हणतात की अहो तुम्ही सांगता ते बरोबर पडतं, पण ते वळत नाही. ते आचरणात कसं आणायचं आणि कायम त्या विषयात कसं राहायचं? कारण शेवटी मन ही अवस्था आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या विषयामध्ये मन हे गुंतलेलं असतं. आपल्या मनाला लहानपणापासून आपण काय सवय लावली आहे, नवीन नवीन विषय हे समजून घे. जगातले, भौतिक जगातले, आपल्याला शाळेय शिक्षण पद्धतीमध्ये विषय कुठले कुठले येतात? भौतिक विज्ञान येतं, वेगवेगळी शास्त्र आहेत, म्हणजे इतिहास आहे, भूगोल आहे. भौतिक जगातील आपल्याला सगळे विषय शिकवले जातात. मग जसं आपण म्हणतो की 18 वर्षाला मनुष्य सज्ञानी होतो. आपण तो ना सज्ञानी होण्याचं वय आपण 18 वर्ष म्हणतो. 18 वर्षानंतर स्वतःचं कर्म धारण होतं आणि ते आपण विषय समजून घेतले. तर 18 वर्षानंतर आपल्याला, पण 18 वर्षानंतर आपल्याला प्रपंचात काहीतरी जे आर्थिक उन्नती करता काय काय करणं गरजेचं आहे ते विषय सगळे चालू होतात. त्याच्यानंतर प्रापंचिक. मग आता थोडी आधी आर्थिक जरा सुरुवात झाली की मग प्रपंच, कारण लग्न कार्य होतं, मग लगेच मग प्रापंचिक सगळ्या गोष्टी चालू होतात. असं हे सगळं हे कंटिन्युटी त्याच्यामध्ये भौतिक जगातील विषयातच मन हे गुंतवलं जातं. त्यामुळे आता मनाला वळण कसं लागलं आहे? भौतिक जगातील विषयात विषयाधीन होणं असंही मनाची अवस्था झालेली आहे. कारण तसंच त्याला वळण लागलेलं आहे. मग आता ठराविक वयानंतर आपण जर का एकदम पारमार्थिक विषयामध्ये आलो तर त्याला ते वळण नाही आहे ना. त्याच्याकरता सद्गुरू खूप छान एक गोष्ट सांगतात की म्हणे एक वाणी होता, त्याला गाण्याला बैल जुंपलेलं पूर्वीच्या काळी असायचे बघा, की बैल जुंपायचे आणि त्याच्यातनं ते टाकून तेल काढायचं. मग लोकांसाठी तेल काढायचं, काढून द्यायचं, असं त्याचा तो उद्योग होता. मग एकदा त्याला काय वाटलं, लोकांच्यापेक्षा आपणच तेल काढून विकूया, जास्ती फायदा होईल. म्हणून तो काय म्हणाला, त्यांनी बैलाला सोडलं आणि बैलाला गावाकडे घेऊन जायला निघाला. तर तो बैल घराबाहेर पडला आणि घराभोवती फिरायला लागला. म्हणजे त्याला सवय कशाची होती? फक्त घाण्याभोवती फिरायची सवय होती. त्याला बाहेर जाऊन म्हणजे त्याला सरळ जाणं हे माहीतच नव्हतं. तो कायम फिरणं, तो सोडला तरी सुद्धा तो फिरायलाच लागला गोल गोल. तसं हे आपल्याला प्रपंचाच्या गाड्याला जे आपण स्वतः जोडून घेतलेलं आहे, त्यामुळे त्याला परमार्थाकडे चाल म्हटलं ते जायला तयार होत नाही. ते पुन्हा प्रपंचात घाणा म्हणजे सगळे भौतिक तुम्ही आणि तो त्याला जुंपल्यासारखं आपण फिरत असतो प्रपंचात. मग आता उद्या काय, परवा काय, म्हणजे जसं आपण म्हणतो की आपण लहान मुलगा, मग त्याचं शिक्षण काय, मग शिक्षण नंतर मग नोकरीनंतर लग्न, मग म्हणजे हे सगळं संपतच नाही. मग परत मुलं झाली, मग मुलं त्यांना मोठं करायचं, मग आई वडील वयस्कर होतात त्यांना बघायचं, हे संपतच नाही. मग त्या प्रपंचाच्या गाड्यातून मग परमार्थ कधी सुरू होणार आणि जन्मकारण आणि ह्या विषयाला आपण येणार कधी? त्यामुळे मग कुठल्या तरी वयाच्या एका पिरियडमध्ये जर का आपण एकदम परमार्थिक विषय नाही खरंच आहे तो महत्त्वाचा आहे म्हणून समजायला आलो, जड जातो. मग त्याच्याकरता मनोनिग्रह पाहिजे. म्हणजे अशक्य नाही आहे, परंतु जसं आपण भौतिक जगाच्या विषय पेरले मनाच्या ठिकाणी, भौतिक वातावरण सगळं आजूबाजूचं आपल्या असतं, तसं या अध्यात्माचं वातावरणात तुझं राहायला पाहिजे. त्याचं चिंतन मनन करायला पाहिजे, सारखं ऐकलं पाहिजे. जसं आता हा आपण एपिसोड आपण बनवतोय, किती वेळाचा आहे? एक 30 मिनिटाचा असतो. पण तो 30 मिनिटाचा आपण ऐकत असताना त्याच्यात आपण एकाग्र होतो. त्यावेळेला जगाचा आपल्याला विसर पडला असतो की आपण काय सांगतात ते नीट ऐकूया आणि खरंच आहे ते, आणि आपल्याला पटायला लागतं ते. परंतु मग त्या विषयामध्ये आपण फक्त अर्धा तास असतो. म्हणजे आपण 12 तास जर का जागे असतो तर त्याच्यापैकी फक्त अर्धा तास म्हणजे 11.5 तास आपलं मन भौतिक विषयातील विषयाधीन झालेलं असतं. फक्त अर्धा तास आपण ऐकण्यामध्ये घालवतो. त्यामुळे वळत नाही म्हणतो आपण. वळत नाही ह्याचं कारण जास्तीत जास्त वेळ प्रपंचाचे विषय आहेत, त्यामुळे त्याला वळण लागत नाही. हे आपल्यावरच अवलंबून आहे. आता त्याला वळण लावण्याकरता जास्तीत जास्त वेळ आपण ह्या विषयातच राहायला पाहिजे. काय आहे बाबा जीवन, मला हे सगळं समजून घ्यायचं आहे. कारण आयुष्य म्हणजे काय, जीवन हे एक दिवशी संपणार आहे. म्हणजे जन्म आहे म्हणजे मृत्यू आहेच आहे.
मग जन्मापासून मृत्यूपर्यंत जो मधला कालखंड आहे त्याच्यामध्ये नक्की मी कोण आहे, मी का जन्माला आलो आहे, जन्मामागचं कारण काय आहे, आणि हे सगळं जन्ममृत्यू जीवन ह्याच्या मागचं निश्चित साध्य काय आहे, काय करायला आपण जन्माला आलो आहे. आपल्याला एवढं माहिती असतं की प्रपंचात आपण पैसा मिळवतो, परंतु तेच अंतिम साध्य आहे का जीवनाचं, का आणखीन काही वेगळं आहे. मग तो जो विषय आहे त्या विषयाचा जर का विचारात आपण म्हणजे मनाला जर का तसं वळण लावलं की पारमार्थिक विषयच आपण समजून घ्यायचे आणि त्या विषयातच राहायचं, तर हळूहळू त्याला वळण लागतं. त्यामुळे आपण कायम मनामध्ये सारखं अच्छा मग आपण हा भाग ऐकला किंवा आता आपण आणखीन ते प्रश्न जसे प्रश्न निर्माण होतात त्याच्यात एका प्रकारे आध्यात्मिक म्हणा किंवा असं वाचन सुद्धा त्याच्यात गुंतवलं तर शक्य. मग वाचन करणं, ऐकणं, बघणं, सगळ्या ह्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या आपल्याला मनन सगळं आणि सारखं चिंतन मनन हे खूप महत्त्वाचं सांगितलेलं आहे. कारण काहीतरी आपण नामस्मरण, ध्यान, जे काही साधना आपण जे करत असतो त्याच्यात जास्तीत जास्त वेळ राहणं आणि विचारामध्ये कायम हे विषय ठेवणं की आपल्याला ह्या सगळ्यातून आता मुक्त होऊन जायचं आहे, अडकायचं नाही आहे. मग जर का आपल्याला अडकण्यासारखे विषय जर का अवतीभोवती जर का निर्माण होत असतील तर त्याच्यापासून विभक्त राहणं. कारण ते शेवटी मनाचं वळण आहे ना. मनाला आपण जे वळण लावायचं ते हेच लावायचं आहे. अचानक एकदम उद्यापासून मी एकदम पारमार्थिक होणार भौतिक जगातल्या विषयात असं होणार नाही. मनाला वळण इतक्या वर्षाचं त्याला त्याची सवय आहे, हळूहळू होणार ते. त्यामुळे आपण इकडे जास्ती जेवढा वेळ देऊ, जेवढा जास्ती हे समजून घेऊ, तेवढा हळूहळू मनाला वळण लागून मग मन हे परिपूर्ण म्हणजे कळतंय पण वळत नाही असा प्रश्न शिल्लक राहत नाही. मग ठीक. आता दुसरा प्रश्न बघा, साधनेतून आणि डॉक्टरी उपचारातून मानसिक आजारावर उपाय यांच्यात फरक आहे. दोन्ही प्रकारे उपचार केले जातात, पण या दोन्हीमध्ये मानसिक आजारांमधला फरक काय? डॉक्टरी उपचार आहे म्हणजे जसं आपण काय म्हणतो की सायकोलॉजिकल काही आपल्याला काही जणांना प्रॉब्लेम असतात, मानसिक रुग्ण म्हणतो आपण. मग आपण डॉक्टरांच्याकडे जातो, ते औषधोपचार करतात. आणि आध्यात्मिक विषयातून तिथं सुद्धा मनावरच आपल्याला उपचार केले जातात. मग ह्यामध्ये फरक काय असा त्यांचा प्रश्न आहे. फरक असा पडतो की औषधोपचाराने सुद्धा मन आपल्याला कसं म्हणतो ना आपण की खूप भयंकर डोकं दुखतंय म्हणा किंवा प्रचंड आपल्याला काहीतरी मानसिक अस्वस्थता आहे तर म्हणजे कंट्रोलच्या बाहेर जात आहे. एक वेळा काही आपण बघतो ना रुग्ण की त्यांचं मनावर ताबा राहत नाही, आउट ऑफ कंट्रोल होतात. मग अशा वेळेला आपल्याला मेडिसिन्स घ्यावे लागतात. मेडिसिन घेणं म्हणजे काय, म्हणजे माइंडमध्ये ज्या काय आपल्या त्याचे स्नायू आहेत की जिथं हे सगळं प्रचंड विचारचक्र जी चालू असतात आणि त्या विचारचक्रामुळे अस्वस्थता आणि कंट्रोल जाणं हा जो प्रकार घडतो तिथं त्याला शिथिलता आणली जाते. शिथिलता आणल्यानंतर ते थंड होतं, शांत होतं. मग जो काय आपण एकदम ॲरोगंट म्हणतो ना, एकदम मनुष्य तो कंट्रोलच्या बाहेर जातो, तो गोळी देणं किंवा इंजेक्शन देतात त्यावेळेला आपल्याला एकदम तो हळूहळू परत शांत दिसतो. तोपर्यंत तो एकदम असा व्हायलंट होतात काही जण, इतकं होऊ शकतं. मग तो उपचार, ती उपचार पद्धती आहेच आहे. ते विज्ञानाने त्याच्यामध्ये बऱ्यापैकी यश मिळवलं आहे. खूप त्याच्यावर प्रयोगही चालू आहेत अजूनही. परंतु म्हणजे त्याची निर्मिती आली कुठून, विचारावर कंट्रोल नसणं किंवा विचाराचा अतिरेकपणा होणं, त्यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडतं. आपण हे समजून घेतलेलं आहे. मग आता मानसिक अवस्था बिघडणं ह्याच्याकरता जी काही कारणं आहेत ती कारणं जर का आपण दूर केली आणि त्रास कोणाला होतो आहे, मनाला होतं, तर त्या मनाला शांत करण्याकरता उपाय काय, तर ते आपल्याला परमार्थामध्ये अध्यात्मामध्ये भरपूर उपाय आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण मेडिटेशन करतो. मेडिटेशन करताना आपण विचार शून्य करायचा प्रयत्न करतो. नको, कुठलाही विचार नको करू, काही नकोच. जे काही त्रासदायी विचार आहेत, ज्या काही आपल्याला जुन्या काही घडलेल्या घटना असतात त्याच्याबद्दल सारखा विचार करून मग आणि कंट्रोलच्या बाहेर ते जायला लागतं. म्हणजे एखादा मनुष्य खूप असा त्रास व्हायला की एकदम चिडतो बघा मनुष्य, एकदा चिडून आदळापट करणं इथपर्यंत होतं. म्हणजे ह्याचा अर्थ काय, मनावरचा ताबा त्यावेळेला सुटला असतो की तो जो कुठल्या एखादा अतिविचाराचा जो काय आपल्याला त्रास झाला असतो तो कुठेतरी आपण चिडून ओरडून आदळापट करून तो व्यक्त होतो. मग तो जर का शांत करायचा असेल तर त्या मनाकडे बघायला आपल्याला शिकवलं जातं परमार्थामध्ये. आध्यात्मिक जे काय आपल्याला चिंतन मनन म्हणा किंवा जी बैठक आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे शिकवलं जातं की आता मन आहे, त्या मनाला त्रास होतोय. कसला त्रास होतोय, नाही अमुक व्यक्तीने माझा अपमान केला किंवा अमुक लोक हे सगळे मला वाईट म्हणतात. खरं म्हणजे मी वाईट नाही, पण मला हे सगळे बोलून दाखवत आहेत किंवा असं कारण नसताना आपणच आपल्या मनामध्ये निर्माण केलेले त्यांच्याबद्दलचे विचार हे कायम आपल्याला त्रासदायी होत असतात.
एखादी घटना घडली असते म्हणून ठराविक एखादा मनुष्य काहीतरी आपल्याला बोलला, परंतु ते आपण मनात धरतो आणि त्याच्याबद्दल सारखा विचार करत असतो. आणि मन हे अवस्था आपल्याला माहिती आहे की तिथं एकदा पेरलं की ते द्विगुणित व्हायला लागतं, त्याची ती अवस्थाच आहे. मग आता तिथं काय पेरायचं, आपण तो विषय मागं घेतला होता की आपण चांगलं काहीतरी संतांची वचनं, आपण काहीतरी पारमार्थिक चांगले विषय जर का पेरले तर तेच उगवायला लागतील. परंतु आपण नको असलेले विषय त्याच्यात पेरतो की मग ते उगवायला लागतात आणि मग नंतर त्रासदायी होतात आणि मग ते मन आउट ऑफ कंट्रोल जातं. मग आता त्याला कंट्रोलमध्ये आणण्याकरता बाहेरच्या जगातले विषय कमी करणं आणि पारमार्थिक विषय जवळ करणं आणि चांगलं काहीतरी त्याच्यात पेरणं हे आपणच करायचं आहे. त्रास कुणाला होतो आहे? आपल्यालाच होतो आहे. आता मला त्रास होतो आहे, तुमच्याकडून औषध घेऊन तो तात्पुरता इलाज करून मग आता काहीतरी औषध इंजेक्शनं घेऊन त्यांनी टेम्पररी बरं वाटेल, तर डॉक्टरी उपचारांनी काय आपल्याला त्या गोळीचा इफेक्ट कमी झाल्यानंतर पुन्हा मनाची अवस्था पहिल्यासारखीच होती. परंतु आपण चिंतन मनन करून त्या मनाला समोर ठेवून, काय बाबा प्रॉब्लेम तुझा, नाही ह्या लोकांचा मला त्रास होतो, मग त्याचा विचार का करतोयस, म्हणजे थोडक्यात त्याच्याकडे आपण त्याच मनाशी बोलायचं म्हणतात सद्गुरू, की ते बघायचं त्याच्याकडे. कारण आपण कायम काय असतो, दृष्ट असतो. मन हे दृश्य आहे, आपण दृष्ट, आत्मचिंतनच म्हणायचं, आत्मचिंतन. आणि आपल्या अनुभवात आपलं मन आहे, ह्याचा अर्थ मी कोणीतरी वेगळा आहे, हा तरी वेदांताचा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. माझ्या अनुभवात जे काही येतं आहे ते मी नाही आहे. मग हे जर का आपण सारखं त्याचं चिंतन मनन केलं तर माझ्या अनुभवात माझंच मन आहे. मग माझ्या मनात जे काय येतं म्हणजे मी वेगळा आणि मन वेगळं आहे. मग त्या मनाकडे बघितल्यानंतर ते मन नकळतपणे शांत व्हायला लागतं. का बाबा तू उगीच चिडतोयस, उगीच काही नको असलेले विचार मनात का घेतोयस, असं आपण मनाकडे त्रयस्थ म्हणून बघू शकतो. आणि ते प्रॅक्टिसने होतं. त्याच्याकरताच बैठक साधनेची, की जेणेकरून आपण शांतपणे, ठीक आहे त्रास होतोय मनाला, मग तर का त्रास होतोय, मग त्याच्याकरता बरेच वेगवेगळे प्रयोग पण करायला सांगतात. की सकाळपासून किती विचार आले ते लिहून ठेवा म्हणतात काही जण. आणि मग ते लिहून ठेवलेले वाचल्यानंतर आपल्याला हसायला यायला लागतं. आपण किती वेगळे वाकडे विचार करत असतो दिवसभरात, कितीतरी हजार म्हणे आपण दिवसातून विचार करत असतो, काही गरज नसती. परंतु ते विचार केल्यामुळे मानसिक स्वास्थ्य मात्र नक्की बिघडतं. मग मानसिक स्वास्थ्य कशाने आपण आनंदित हो, आपल्याला ते समाधान पाहिजे, आपल्याला आनंद पाहिजे. मग निर्विचार अवस्था ही आपल्याला समाधान देते, आनंद देते. आपलं अध्यात्म आपल्याला काय शिकवतं की मनाला शांत कर. निर्विचार ही जी काय अवस्था आहे, म्हणजे विचारशून्य ही अवस्थाच आनंददायी आहे. कारण विचार संपल्यानंतर आज जो शिल्लक राहतो तोच आत्मा आहे, तोच ब्रह्म आहे, तोच ब्रह्मानंद आहे. पण आपल्याला तो अनुभवता येत नाही, कारण विचार जे आहेत ते आपल्याला मूळ अवस्थेला येण्याकरता मध्ये प्रतिबंध करतात, मध्ये अडथळा निर्माण करतात. मग आता प्रॉब्लेम जो काय प्रश्न आहे तो आता सोडवायचा म्हणजे काय, विचार कमी करायचे. का माझा जन्म का झाला आहे हा जर का आपण विचार मनामध्ये रुजवला तर ते मन पर हो माझा जन्म का झाला आहे, मग त्याच्याबद्दल विचार करायला पाहिजे. ठीक आहे, जीवनामध्ये दुःख आहे, अशांतता आहे, सगळं मान्य आहे, परंतु त्याच्या मागे काहीतरी कारण असायला पाहिजे. मग ते कारण काय असेल, मग त्याचा शोध घ्यायचा. मग त्याचं उत्तरं कोणाकडे असतील. जसं आता बरेच जण मला फोन करून सांगतात की अहो तुम्ही जे सांगता तितकं आम्हाला पडतं आणि आता आमच्या म्हणजे मनात जी काही चलबिचल होती ती कुठेतरी थांबायला लागली, की हे सगळे अशी उत्तरं परमार्थामध्ये आहेत. हे गतजन्माचंच जे ऋणानुबंध म्हणून जे काही निर्माण झाले ते आता ह्या जन्मात आलेले असतात. जे काय कर्म पातक प्रमाद ते आपण घेऊन आलेलो असतो. सूक्ष्म देहाचा प्रवास आहे, स्थूल देहातून तो कार्यान्वित होतोय. हे असे सगळ्या प्रश्न त्याची उत्तरं मिळायला लागल्यानंतर एकदम कुठेतरी अरे हो हे महत्त्वाचे विषय आहेत, आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे. इथं मन नकळतपणे शांत व्हायला लागतं आणि आपण ते विषय समजून घेण्याकरता त्या मनाला प्रवृत्त करायचं की तुला सगळं समजलं पाहिजे. आपणच आपल्या मनाला काय सांगायचं, परमार्थातले जेवढे विषय आत्तापर्यंतच्या साधू संतांनी संतांनी जे सांगून ठेवलेले आहेत ते सगळे आपण समजून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्येच जीवनाची सार्थकता आहे, त्याच्यामध्येच जन्माची सार्थकता आहे. असं जर का आपण मनाला सांगितलं तर ते मन ते विषय समजून घेण्याकरता प्रवृत्त होतं. ठीक. आता पुढचा प्रश्न असतो, द्वैत आणि अद्वैत या दोन्हीमध्ये फरक काय आहे? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे हा. आपण सगळे द्वैतात अडकलोय. शंकराचार्य म्हणतात द्वैत म्हणजे दुःख, अद्वैत म्हणजे आनंद. एवढ्यामध्ये सगळा विषय येतो. द्वैत म्हणजे दुःख, अद्वैत म्हणजे आनंद. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी समजून घेणं किती महत्त्वाचं आहे आपल्याला लक्षात येईल. दुःख आणि आनंद. द्वैत म्हणजे दोन, तुम्ही वेगळा मी वेगळा, बरोबर आहे. माझ्यापेक्षा कोणीतरी वेगळं आहे, म्हणजे मी एक आहे आणि मी कुठल्या तरी गोष्टीचा अनुभव घेतोय. म्हणजे अनुभवणारा आणि अनुभव ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. बरोबर. आणि तिथं द्वैतामध्ये काय होतं
की मन ही अवस्था जी आहे ती द्वैतामध्ये कारण नसताना संघर्ष निर्माण करते. द्वैत हे कायम स्पर्धा करतं, वेगळेपणा असणं. द्वैत म्हणजे काय? वेगळेपणा असणं. मग त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश आहे द्वैतामध्ये. म्हणजे अगदी मला म्हणजे काय म्हणतात की आपण दोन व्यक्ती ह्याच्यामध्ये जे काही द्वंद्व तयार होतं विचारांमध्ये, अद्वैत वेदांत उपनिषद ह्याच्यामधून ज्यावेळेला आपण ह्याचा अभ्यास करायला लागतो की द्वैत म्हणजे काय. द्वैत म्हणजे त्यांनी दुःख म्हटलं कारण हे दोन वाटणं. मग ते कुठपर्यंत तसं जसं आपण आता समजून घेतलं की लहान मुलं तुझं माझं करतात, ते तुझं माझं हे कुठपर्यंत येतं? तुझा देव वेगळा माझा देव वेगळा इथपर्यंत येतं. तुझा धर्म वेगळा माझा धर्म वेगळा इथपर्यंत येतं. सगळं द्वैतच आहे. म्हणून तर जगामध्ये सगळीकडे अशांतता अनागोंदी माजली म्हणतो आपण की किती हे युद्ध आहे. दोन वेगवेगळे देश, तुझा देश वेगळा माझा देश वेगळा. सगळेजण स्वतःला श्रेष्ठ समजत असतात. तो अहंकार आहे, तो इगो येतो. तो इगो हा द्वैत निर्माण करतो. मी कोणीतरी वेगळा आहे. मग समोरचा म्हणतो मी पण कोणीतरी वेगळा आहे, मी तुझ्यापेक्षा शहाणा आहे, मी तुझ्यापेक्षा हुशार आहे म्हणतो. हे संपत नाही. हे कुठपर्यंत म्हणजे अगदी उच्च अवस्थेला जास्तपर्यंत मनुष्य हा द्वैतात असतो. त्यामुळे तो स्वतःला श्रेष्ठ म्हणत असतो. जसं आता आपण समजून घेतलं की देव म्हणजे तुम्ही ज्या देवाचे पूजक आहात, मी ज्या देवाचं पूजक आहेत, त्याच्यात सुद्धा तुम्ही म्हणता तुमचा देव श्रेष्ठ, मी म्हणतो माझा देव श्रेष्ठ. की तुम्ही एक गुरुमार्गी आहात, मी एका गुरुमार्गी आहे. तुम्ही म्हणता तुमचा गुरुमार्ग श्रेष्ठ, मी म्हणतो माझा गुरुमार्ग श्रेष्ठ. इथपर्यंत म्हणजे आपण देवामध्ये सुद्धा भेद निर्माण करतो. भेद म्हणजे द्वैत. भेद म्हणजे द्वैत. मग तिथं समाधान आहे का? आनंद आहे का? तुझंही तेच आहे माझंही तेच आहे असं आपण मान्य करत नाही. तुझं वेगळं माझं वेगळं, माझं श्रेष्ठ आहे हे जे आहे ना, इथंच माणसाला कायम दुःख ते निर्माण करतं द्वैत. अद्वैत म्हणजे काय आहे? सगळं एकच आहे. म्हणून ज्यावेळेला आपण अद्वैत शिकायला जातो त्यावेळेला सगळं हे द्वैत संपुष्टात येतं. म्हणून आत्तापर्यंतचे जेवढे संत सद्गुरू जेवढे होऊन गेलेले आहेत ना, त्यांनी द्वैतातून सुरुवात केली आणि अद्वैतात त्यांचं पूर्णत्व झालेलं आहे. या अवस्था आहेत का? अवस्था आहेत, मनाच्या अवस्था आहेत. द्वैत म्हणजे अज्ञान म्हटलेलं आहे आणि अद्वैत म्हणजे ज्ञान म्हटलेलं आहे. द्वैत म्हणजे अज्ञान. अज्ञान म्हणजे काय? दोन भासत आहे. पाहायला गेलं तर द्वैत आणि अद्वैत वेगवेगळ्या अर्थातून बघता येतं. आता अज्ञान म्हणजे द्वैताला अज्ञान का म्हटलंय? कारण खरं म्हणजे एकच आहे परंतु दोन भासत आहे. जसं आपण आता अद्वैताचा अभ्यास करायला लागल्यानंतर हे लक्षात येतं की एकच ब्रह्म आहे, त्याच्यातूनच वन अपियर ॲज मेनी म्हटलेलं आहे. म्हणजे एकच आहे पण अनेक असा भास होतो. अनेक असणं असं वाटणं एकातूनच निर्माण झालेलं आहे. जसं आपण उदाहरण बघतो की कारंजा बघतो, त्याचं पाणी खाली एकच आहे. एकाच पाण्याच्या टाकीमध्ये तो कारंजा तो त्याचं हे बसवलं असतं, तर पंपाने जोरात उडवतो. पण त्याचे जे काही सेपरेट झालेले जे काही पाण्याचे कण आहेत, अंश आहेत, पाण्याचे जे काही थेंब आहेत ते सगळे वेगळे भासतात. परंतु खरं खाली मुळाशी पाणी एकच आहे. समुद्राच्या लाटा, समुद्र एकच आहे परंतु त्याच्यातनं उसळलेल्या लाटा ह्या सगळ्या वेगवेगळ्या दिसतात. पुन्हा ओटी झाली पूर्ववत. मग ते तसं मग हे वेगळं पण जे आहे ना, खरं म्हणजे एकच आहे परंतु वेगळं दिसणं. जसं आपण अजून परवा एक आपण उदाहरण घेतलं होतं की वेगवेगळ्या मडकात जर का आपण पाणी ठेवलं तर सूर्य एकच आहे पण त्याचं प्रतिबिंब प्रत्येकात वेगवेगळं दिसतं. सूर्य तेवढे आहेत का? समजा आपण 100 मडकी ठेवली म्हणजे 100 सूर्य आहेत का? नाही, सूर्य एकच आहे पण त्याचं प्रतिबिंब वेगवेगळं पडतं. तसं खरं म्हणजे ब्रह्म एकच आहे परंतु निर्माण झालेलं विश्व अगणित असं हे व्यक्त झालेलं आहे. अव्यक्त हे एकच आहे परंतु व्यक्त झालेली प्रकृती ही अनेक आहे. म्हणजे अनेक वेगवेगळे नानाविध असे त्याच्यात छटा आहेत. परंतु त्याच्यातून साध्य काय आहे तर त्याचा फक्त अनुभव घ्यायचा म्हटलंय. म्हणजे द्वैत आणि अद्वैत हा खूप मोठा विषय आहे. असा एका प्रश्न आला त्याचा उत्तर लगेच मिळालं असं नाही. तर ते जे अव्यक्तातून जे व्यक्त झालेलं आहे ते व्यक्त होण्यामागचं कारण सुद्धा अव्यक्त कळावं, त्याचा सोर्स कळावा. हे कुठून आलेलं आहे? जसं त्या एका कारंजात उडलेल्या पाण्याच्या थेंबाला म्हणे कळावं की मी कुठून आलो आहे, माझी निर्मिती कुठली आहे. त्याला ज्यावेळेला हे कळतं की अरे खाली मेन पाणी आहे, त्याचाच मी अंश आहे, हे कळल्यावर त्याला समाधान होतं. तसं प्रत्येक ह्या जीवाला कळायला पाहिजे की मी कुठून आलेलो आहे. अरे मी तर ब्रह्मस्वरूपच आहे. ब्रह्म ह्या अवस्थेतूनच माझी निर्मिती आहे परंतु वेगळा. म्हणून अहम ब्रह्मास्मी म्हटलेलं आहे. सगळ्या अहम ब्रह्मास्मी हे एवढं मोठं आहे महावाक्य आहे. ते आपण सगळे ब्रह्मस्वरूपच आहोत परंतु वेगळा भासतो. मग तो भास संपुष्टात आणायचं, ते वेगळे पण संपुष्टात आणायचं आहे. हे कशाने होईल तर ज्ञानाने होईल म्हटलंय.
आपल्याला ज्या वेळेला समजतं त्याच्याकरता बोध म्हटलेलं आहे. आपण सगळे बोध मात्रच आहोत. ज्ञान आणि बोध याच्यात काय तो ज्ञान आणि बोधामध्ये खूप फरक आहे. ज्ञान ही अवस्था ही बुद्धीची आहे. हा, मला एका गोष्टीचं ज्ञान झालं म्हणतो. आणि बोध हे कळणं म्हणजे आकलन. आकलन म्हणजे बोध. आकलन झालं मला, अरे मी ब्रह्मच आहे. कारण नसताना ही बुद्धी आपल्याला, बुद्धी काय करते म्हणे, सगळ्याचे तुकडे पाडते. हे काय, हे वेगळं, हे वेगळं, ते वेगळं, ते वेगळं, सगळं वेगवेगळं वेगवेगळं असं करते बुद्धी. परंतु बोध आकलन होतं तेव्हा, अरे नाही, काही वेगळं नाही, सगळं एकच आहे. एकच. तसं हे द्वैत आणि अद्वैत, जोपर्यंत म्हणे द्वैतात आहे मनुष्य तोपर्यंत तो दुःखीच राहणार म्हणून सांगितलंय वेदांमध्ये. ज्यावेळेला त्याला अद्वैत कळेल त्यावेळेला सगळीकडे परमेश्वरच आहे, सगळीकडे ब्रह्मच आहे, तो एकच आहे, माती एकच आहे. त्याची ही सगळी मडकी वेगवेगळी तो जसं कुंभार बनवतो, त्याच्यासाठी कारण काय आहे तर त्याला तर नामरूप व्यवहार असं सांगितलेलं आहे. का निर्माण झालं तर नामरूप म्हणजे, म्हणून तर कसं आहे, मातीच आहे, मातीतून जे मडकं तयार होईल त्याला काहीतरी नाव आहे. नामरूप व्यवहार म्हणून तो व्यक्त झालेला आहे, तीच माती. तसं हे जग नामरूप व्यवहार अशा स्वरूपामध्ये व्यक्त झालेलं आहे. नाम म्हणजे कुंभार जो मडकी बनवतो त्याला तो नाम देतो. त्याला काय पहिल्यांदा काय म्हणतो, ते काय आहे, ते मडकं आहे. हां, आणि त्याला एक रूप देतो. मग घागर म्हणा असं. हां, मग त्याला रूप दिलं, त्याला एक नाव दिलं, काय, त्याला घट म्हटलेलं आहे. घट म्हटलेलं आहे. हां, आणि त्याला नाम आणि रूप दिलेलं आहे. त्याला असा गोल, गोलाकार, छान किंवा असा लांबोडा असं त्याला आकार, प्रत्येकाला वेगवेगळे नाव दिलं जातं आकाराला. हां, आणि व्यवहार काय आहे, त्याच्यात पाणी साठवायचं आहे, दूध घालायचं आहे, मूलभूतच आहे ते, सगळ्यातला एकच आहे. हां, म्हणजे त्याला नाम आहे, रूप आहे आणि व्यवहार आहे. माती एकच आहे, मातीचंच आहे ते, परंतु नाम रूप व्यवहार म्हणजे आपण किंमत या म्हणतो नाही. व्यवहार म्हणजे नाहीये ते. हा, व्यवहार म्हणजे त्याची व्यवहारिक किंमत अशा स्वरूपात नाहीये. व्यवहार म्हणजे त्याचा उपयोग. हा, बरोबर. व्यवहार म्हणजे त्याचा उपयोग काय, पाणी साठवण्याकरता, दूध साठवण्याकरता, दही लावण्याकरता असं त्याचा आपण वापर करतो. तसं नामरूप व्यवहार अशा पद्धतीनं जसं तो कुंभार मडकी तयार करतो, तसं जे ब्रह्म आहे त्याच्यातून नामरूप व्यवहार म्हणून हे सारं विश्व निर्माण झालेलं आहे. खरं म्हणजे सगळ्याच्या मागं ते ब्रह्मच आहे. ब्रह्माशिवाय त्याला अस्तित्वच नाही आहे. आणि ब्रह्माचं स्वरूप काय आहे, ते फक्त अस्तित्व म्हणून आहे, ज्ञान स्वरूप आहे, विटनेस आहे. त्याला विटनेस कॉन्शियसनेस म्हटलं. विटनेस म्हणजे काय, विटनेस म्हणजे आपण जगाचा अनुभव घेतोय, प्रत्यक्ष आपलं जे काय खरं अस्तित्व आहे ते विटनेस कॉन्शियसनेस आहे. कॉन्शियसनेस म्हणजे काय, जिवंतपणाची जाणीव. आपण आता म्हणतो अवेअरनेस म्हटलं त्यांना, अवेअरनेस, विटनेस, कॉन्शियसनेस. विटनेस म्हणजे काय, साक्षी, प्रत्यक्ष जाणीव होणे, जाणीव आणि साक्षी आहे ना. जरी माझ्या मनात काही चालू असलं तरी सुद्धा त्याचा साक्षी मीच आहे. मग इथपर्यंत जायचं आहे. मी परवा म्हणजे ग्रुपवर एक विषय हे केला होता सकाळी, की आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे तर आपण साक्षी आहोत, सगळे ब्रह्मस्वरूपच आहोत. इथपर्यंत अद्वैत वेदांताचं जे परिपूर्ण जे काही सार सांगितलेलं आहे तो विषय समजून घ्यायचा आहे, तिथपर्यंत जायचं आहे. परंतु डायरेक्ट जाता येणार नाही म्हणून हे सगळे वेगवेगळे विषय आपण घेत आहोत. ह्या विषयाच्या माध्यमातून हळूहळू नेती करत हा विषय समजला, आता तो नकोय, आता नकोय करत 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 मूळ अवस्था जी आहे ब्रह्म साक्षी स्वरूप तिथपर्यंत जायचं आहे. म्हणून हा सगळा खटाटोप आहे. बरं, मी आता पुढचा प्रश्न विचारतो. साधनेतील अंतिम साध्य म्हणजे ध्येय असं, अंतिम साध्य काय आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. आपण याच्या अगोदर हा विषय घेतलेला आहे. तर आपण तर माहिती की साधना आपल्याला जे काही सद्गुरू देतात त्याच्या मागं काहीतरी साध्य असतं. तर साधनेचं साध्य हे आपल्याला चित्तशुद्धी हा सगळ्यात महत्त्वाचा विषय त्याच्यामध्ये येतो. साधनेचं साध्य, साधना कुठली का असू दे, नामस्मरण, आपण जे काय उपासना आपल्याला सद्गुरू देतात. चित्तशुद्धी म्हणजे शुद्धी या शब्दाचा इथे काय? हां, तर चित्तशुद्धी म्हणजे काय, चित्त म्हणजे काय, आपण आता उदाहरणार्थ घेऊया की एक आपल्याला एक आरसा आहे. हां, त्या आरसावर खूप डाग पडलेले आहेत वेगवेगळे. आपण बघतो ना कसे काही रंग लागलेले असतात. हां, अनेक असे त्याच्यावर बरेच वर्ष तो वापरला नाही, धुळीत चिखलात पडलेला असल्यामुळे आपला चेहराच दिसत नाही आहे. आपला चेहराच दिसत नाही आहे, परंतु आरसा आहे म्हणून कोणीतरी सांगतं आरसा आहे, होय थांब ममेता घासायला लागतो. पण तो आरसा म्हणजे माझं प्रतिबिंब दिसायला पाहिजे ना. माझं प्रतिबिंब दिसल्यावर तो आरसा आहे म्हणून किंवा त्याचा उपयोग होईल किंवा ते काय कळेल. मग आता प्रतिबिंब माझं दिसतोपर्यंत तो मला स्वच्छ करायचा आहे. तो स्वच्छ करणं म्हणजे तो आरसा म्हणजेच आपलं चित्त, म्हणजे आपलं मन, चित्त.
आणि ते जेवढं स्वच्छ चित्त म्हणजे होईल, मनच की नाही. हां, मन मन म्हणजे त्यालाच कनेक्टेड आहे ना ह्या सगळ्या गोष्टी. विचार, मन हे जे सगळं ते त्यालाच कनेक्टेड, त्याच्या अवतीभोवतीच्या सगळ्या गोष्टी आहेत. मन शुद्ध करायचं मन. हां, म्हणजे ते चित्त शुद्धी म्हणजे काय, तर मन एकाग्र झाल्याशिवाय चित्त शुद्ध होत नाही. हो. मन एकाग्र करायचं एका विषयामध्ये म्हणजे काय, थोडक्यात आपण ध्यान करू, साधना जी काय करतो त्याच्यातून तो जो आरसा आहे तो हळूहळू हळूहळू रोज घासून घासून पुसून तो स्वच्छ करायचा, किंवा हळूहळू आपलं प्रतिबिंब दिसायला लागतं. प्रतिबिंब म्हणजे काय, आपण मागच्या खेपेला विषय समजून घेतला. कॉन्शियसनेस म्हणजे ब्रह्म ही अवस्था ती प्रतिबिंबित होती कुठं, माइंडमध्ये. चित्तावर त्याचं प्रतिबिंब पडलेलं असतं, म्हणून आपल्याला जाणीव आहे आपण जिवंत असल्याची. मग ती जेवढी ब्राईट होईल तेवढं त्या परमेश्वराचं, त्या ब्रह्म या अवस्थेचं प्रतिबिंब स्पष्ट दिसायला लागेल. म्हणजे आपणच कोण आहोत हे नक्की त्याच्यात कळायला लागेल. म्हणून चित्तशुद्धीला महत्त्व आहे. म्हणून साधनेचं साध्य ते आहे. बऱ्याच जणांना माहिती नसतो हा विषय, किंवा काही जणांना माहिती असतो, परंतु तो अशा स्वरूपात समजून घ्यायचं माहिती नसतं. मग चित्त शुद्ध झाल्याखेरीज आपली मूळ अवस्था काय आहे हे कळत नाही, असं सद्गुरू सांगतात. मग त्या चित्त शुद्ध करण्याकरता काहीतरी साधन दिलं पाहिजे. म्हणजे आता कपडा खराब झालाय तर त्याला स्वच्छ करायला जसं आपण पावडर वापरतो, स्वच्छ कशाने करणार, तर त्याच्याकरता आपण साबण वापरतो. तसंच चित्त शुद्ध करण्याकरता म्हणजे तो आरसा जो आहे तो स्वच्छ करण्याकरता आपल्याला काहीतरी साधन पाहिजे. मग ते साधन म्हणजेच साधना, की जेणेकरून हळूहळू वस्तूमध्ये ते साधन होतं आणि इथं आपण मनाची आहे म्हणून साधना म्हणतो. हां. मग ती काय, कारण त्या साधनेतूनच आपण काहीतरी साधून घ्यायचं आहे. काय साधून घ्यायचं, चित्तशुद्ध गेल्यानंतर ब्रह्माकार वृत्ती निर्माण होती असं सांगितलंय. म्हणजे ब्रह्माकार वृत्ती निर्माण आता नाही आहे, कारण आता आपल्याला भौतिक जगातील विषय सगळे म्हणजे थोडक्यात काय, तो आरसा काय अस्वच्छ झालेला आहे. मी कोण आहे कळतच नाही आहे. त्यामुळे तो नुसतं बाहेर जगाकडे बघणं आणि त्याच्यात गुंतत राहणं एवढं जीवन शिल्लक राहिलेलं आहे. नुसतं हव्यास, मोह, माया हे सगळ्या मोह मायामध्ये आपण अडकत जातो. त्यामुळे मी कोण आहे हे कळतच नाही. सद्गुरूंना दाखवायचं असतं तू कोण आहेस बघ, सांगितलं तर कळत नाही. मग घे साधना सुरू कर. मग हळूहळू तुझे चित्त शुद्ध होईल. चित्त शुद्ध झाल्यानंतर मी कोण आहे कळायला लागणार. अरे हे काय कोणाचं प्रतिबिंब पडतं, अरे ते तर ब्रह्माचं आहे. मग ह्याच्यातलं मी म्हणून जो मधला अहंकार आहे तो गळून पडतो आणि जो ब्रह्माकार वृत्ती ती निर्माण होते. आणि तेच तर सत्य आहे आणि तेच साध्य आहे. आणि ते साधनेतच ते साध्य आहे. साधनेचं साध्यच ते आहे हे आपल्याला कळतं. असा तो खूप समजून घेण्यासारखा विषय. आपण असे आणखीन प्रश्न तुमचे आले तर जरूर आपण घेऊया. मागच्या खेपेला अनाउन्समेंट केली होती की मानवी जीवन ईश्वरमय व्हावे या नावाने एक व्हॉट्सॲप ग्रुप आहे. त्याच्यामध्ये सगळे हे असे विषय प्रश्न उत्तरं घेणं हे सगळं आता आम्ही चालू करतो आहे. म्हणजे अगदी वेदांत उपनिषदापर्यंत सगळे आपल्याला विषय त्याच्यात घ्यायचे आहेत. तर आपल्यापैकी कुणाला त्या चॅनलमध्ये जॉईन व्हायचं असेल तर आपला मोबाईल नंबर ह्या वरील नंबरला तुम्ही पाठवला तुमचं नावासकट, तर त्या ग्रुपमध्ये तुमचं नाव ॲड करण्यात येईल. अनेक त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय त्याच्याबद्दल चिंतन मनन होत असतं, तर त्याचा आपल्याला लाभ घेता येईल. नमस्कार. ठीक आहे.